पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाने आता मंजुरी दिलेली आहे। बेल्जियममधील अँटवर्प कोर्टाने चोक्सीची अटक वैध ठरवलेली आहे। भारताकडून दंड संहिता आणि भ्रष्टाचार कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पीएनबी घोटाळ्यामध्ये चोक्सीवर 13,500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे। प्रत्यार्पण झाल्यास चोक्सीला आर्थर रोड तुरुंगात ठेवलं जाणार आहे। निर्णयाविरोधात अपीलाची अजूनही संधी ही चोक्सीकडे आहे। फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात प्रत्यार्पित करण्याच्या प्रक्रियेत मोठी प्रगती झाली। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी संदीप राजगोळकर। संदीप, अगदी भारतासाठी मोठं यश म्हणावं लागेल। खरं तर 11 एप्रिलला अँटवर्प पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केलेली होती। सध्या त्याचं वय 65 वर्ष आहे आणि हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून त्यानं भारतातून पलायन केलेलं होतं आणि तो बेल्जियम वेगवेगळ्या देशांमधून बेल्जियम पर्यंत पोहोचलेला होता आणि त्यानंतर भारताला खरं तर एक प्रक्रिया जी आहे ती चालू केली होती आणि नुकताच बेल्जियन कोर्टामध्ये जी काही सुनावणी झाली त्यामध्ये त्याची अटक जी आहे ती वैध ठरवण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे भारतानं त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केलेली होती आणि ती विनंती मान्य केलेली आहे। त्यानुसार चोक्सीला आता भारताकडे त्याचं प्रत्यार्पण जे आहे ते लवकरच केलं जाणार आहे। आणि ही सगळी सुनावणी सुरू असताना भारतामार्फत असं सांगण्यात आलं की मुंबईतला जो ऑर्थर रोड जेल आहे त्यातल्या बॅरॅक नंबर 12 मध्ये त्याला ठेवलं जाईल तशी व्यवस्था केल्याचं भारतीय वकिलांनी बेल्जियम कोर्टासमोर सांगितलेलं आहे। त्यामुळे नेमकं त्याचं आता प्रत्यार्पण कधी होतं बघावं लागेल। मात्र अनेकांची फसवणूक करून पीएनबी घोटाळ्यामध्ये आर्थिक सगळा गैरव्यवहार करून मेहुल चोक्सी हा खरं तर विक्रांत देशामधून पळालेला होता। त्यामुळे त्याला पकडण्यात कधी यश येतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि हे नक्कीच देशासाठी एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल की बेल्जियम मधल्या न्यायालयानं त्याची अटक वैध ठरवत आता प्रत्यार्पणाला मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे प्रत्यक्ष प्रत्यार्पण आता नेमकं कधी होतं हे बघणं आता महत्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।